वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीकृष्ण परमात्म्याची चरित्र कथा। या कथेचं चिंतन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारापासूनचा विचार आपण पाहत होतो। काल आपण असं पाहिलं की भगवंताचा जसा अवतार आहे तसा रुक्मिणी मातेचा सुद्धा अवतार आहे। भीमक राजाची ही कन्या भीमक आणि शुद्धमती या पती पत्नीच्या पोटी जिचा जन्म झाला ती रुक्मिणी। रुक्मिणीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पत्र लिहिलं। ते पत्र कृष्ण परमात्म्यापर्यंत सुदेव नावाच्या ब्राह्मणाने पोहोच केलं। सुदेव या पत्राचं उत्तर घेऊन कोणत्या पद्धतीने येतोय त्याची तळमळ रुक्मिणीला लागली। याच्यामध्ये कृष्ण परमात्म्याच्या भेटीची तळमळ आहे। भक्तिशास्त्रांनी त्याला पूर्वराग असं म्हटलेलं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटावा 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 ही अंतःकरणात असलेली जी तळमळ आहे, भगवान भेटावा ही अंतःकरणामध्ये असलेली जी तीव्रता आहे, भगवान भेटावे ही अंतःकरणामध्ये असलेली जी दृढतर इच्छा आहे, त्या इच्छेचं पर्यवसन असं होतं आहे की सुदेव नावाचे जे ब्राह्मण आहेत ते माघारी आलेत। रुक्मिणीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं। रुक्मिणीला आनंद झाला कारण सुदेवाचा चेहरा प्रसन्न होता। सुदेवाच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेने रुक्मिणीचा चेहरा प्रसन्न झाला। आणि मग रुक्मिणीने कौतुकाने विचारलं की मी जो निरोप तुम्हाला दिला होता त्या कृष्णाच्या संबंधाने काय झालं? ते आलेत का? काही उत्तर दिलं आहे? काय झालं आहे? हे सगळं सांगितल्यानंतर सुदेवानी हे पत्र घेऊन द्वारकेला गेल्यापासून द्वारकेहून माघारी येईपर्यंत काय काय झालं ते सगळं सांगितलं। आणि सांगितल्यानंतर सुदैवाने सांगितलं की रुक्मिणी, ज्याला तू पत्र पाठवलं होतं त्या कृष्णाने या पत्राचं काय उत्तर दिलं असा तुझा प्रश्न आहे। त्यांनी पत्रावाटी उत्तर दिलं नाही, पण तो त्या पत्रात लिहिलं होतं की ताबडतोब यावं, तर तो माझ्याबरोबर आलेलाच आहे म्हटले, घेऊन आलो आहे। रुक्मिणीला आनंद झाला। कानावर शब्द पडले। कुठं आहे म्हटले? आहे, योग्य वेळी तुला नक्की भेटेल। ही बातमी जेव्हा भीमकाला कळाली आणि भीमकाला म्हणजेच रुक्मिणीच्या वडिलांना जेव्हा ही बातमी कळाली की द्वारकेचा राजा कृष्ण परमात्मा कौंडण्यपुरामध्ये आलेला आहे, बरं तो एकटा आला नाही, बलरामासहित आलेला आहे, उद्धव अक्रूरासहित तो आलेला आहे। सर्व सैन्यानिशी आपल्या आपल्या सगळ्या असणाऱ्या परिवारानिशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेले होते। आणि मग आमंत्रण दिलेलं नव्हतं कारण रुक्मी आडवा होता, तरी कृष्ण परमात्मा इथं आलेले आहेत ही बातमी कळाल्यानंतर भीमकाला आनंद झाला, त्याचं मन भरून आलं। आणि मग कृष्ण परमात्म्याच्या स्वागताकरता म्हणून भीमक आपल्या नगरातून बाहेर येतो। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहतो। पाहिल्यावर काय झालं हे एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरामध्ये फार छान लिहिलं आहे। ते म्हणतात, कृष्ण देखलिया सावधान, कृष्ण देखोनिया सावधान। भीमकाने कृष्णाला पाहिलं। ऐका, कृष्ण देखोनिया सावधान काय झालं? केले साष्टांग नमन। भीमकाने कृष्ण परमात्म्याला नमन केलं। मी याच्यातले काही गर्भित अर्थ मला वाटणारे मी सांगणार आहे, ओबी अगोदर ऐका। कृष्ण देखोनिया सावधान केले साष्टांग नमन, कृष्णे दिधले आलिंगन विस्मित मन रायाचे। रायाचे या शब्दाचा अर्थ भीमकाचे। काय झालं? मन विस्मित झालं।
विस्मित या शब्दाचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणं. मन आश्चर्यचकित झालं. घटना दोन घडल्या. काय घडल्या? भीम कृष्ण परमात्म्याला साष्टांग दंडवत घालतोय आणि कृष्णाने भीमकाला आलिंगन दिलंय. मन विस्मित झालेलं आहे, आश्चर्यचकित झालेलं आहे. हे आश्चर्य दोन पद्धतीचं आहे. असं आहे म्हणजे मला या घटनेत तर असं वाटतं, मुळात आश्चर्य म्हणायचं कशाला? अघटित घटना घडली की आश्चर्य म्हटलं जातं, बरोबर आहे. काहीतरी अघटित घडलं की काय म्हणतात? आश्चर्य. त्यालाच आपल्याकडे दुसरा शब्द आहे नवल. काहीतरी वेगळं घडलं की काय म्हणतो आपण? नवल. आपल्या मनामध्ये असं होईल असं वाटत नव्हतं आणि ते घडलं की लोक काय म्हणतात? बघा ना काय नवल झालं. आश्चर्य वाटायला लागतं. काहीतरी अघटित घडलं, आपल्या मनामध्ये तसं नव्हतं तसं घडलं की लोकांना आश्चर्य वाटायला लागतं, नवल वाटायला लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाने अर्जुनाच्या संबंधाने लिहिताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड ओवी लिहिली आहे. ज्ञानोबा असं लिहितात कृष्णासंबंधाने. ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतू असे, अशी ओवी आहे. इथं नवल शब्द आला. मी नवलाही सांगतोय, आश्चर्य सांगतोय. भीमकाला आश्चर्य वाटायला लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या येण्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. चेहरा प्रसन्न आहे पण तो आश्चर्यचकित चेहरा आहे. आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपल्याला पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर काय भाव प्रगट होतात ते त्याच्या मनातले भाव असतात, बरोबर आहे. कधी कधी ते चेहऱ्यावर आट्या पाडणं म्हणतात बघा, माहिती आहे का तुम्हाला? हां, आपल्याला आता तेच जास्त माहीत असतंय. आट्या पाडल्या जातात अशा. काही वेळेस काही खुनाने दाखवलेलं बरं, असंही केलं जातं, असंही केलं जातं. बोटं मोडणं वगैरे काहीतरी केलं जातं. एखाद्या वेळेस आपण एखाद्याला नको त्या माणसाला पाहिलं की मग आट्या पडल्या जातात. नको त्या माणसाला पाहिलं की बोटं मोडली जातात. नको त्या माणसाला पाहिलं, बऱ्याच ठिकाणी आम्ही गेल्यानंतर मला बऱ्याचदा लक्षात येतं भांड्याची आदळआपट कधी होते हेही मला माहिती आहे चांगलं. म्हणजे आम्ही त्यांना म्हटल्यानंतर ते नावाला सांगतात, अहो ते चुकून पडलं. चुकून नसतं, ते पाडलेलं असतं. बऱ्याचदा भांडी आपटली जातात आणि बऱ्याचदा बायका राग काढून काढून कुणावर करणार? एकतर त्या भांड्यावर, नाहीतर लहान लेकरावर. ती बिचारं उगाच मार खातं लहान लेकरू कोणाच्या तरी पायामध्ये बिचारं. स्थिती, मानसिक स्थिती कशी होते बघा. भगवान आले, इथं आश्चर्य झालंय, नवल वाटायला लागलं. का? कारण प्रसंग कोणता आहे आणि त्याच्यामध्ये कृष्ण परमात्मा येतात. त्या प्रसंगाच्या अनुरूप आश्चर्य बघा. आश्चर्याची भूमिका ही प्रसंगावर अवलंबून असते. एक तर रुक्मिणीचा विवाह आहे, बरोबर आहे. जो आलेला आहे तो द्वारकेचा राजा आहे असं नाही, तो जगाचा मालक आहे, बरोबर आहे. ती एक तर जगाचा मालक आहे, एक राजा आहे. दुसरी गोष्ट रुक्मिणीचा विवाहाचा प्रसंग आहे. तिसरी गोष्ट जो आलेला आहे त्याला आमंत्रण नाही, बरोबर आहे. आमंत्रण नसताना ते आलेलं आहे. चौथी गोष्ट, इथं त्याच्याबद्दलची विरोधी चर्चा एवढी होत असताना तो आलेला आहे, नाही का. रुक्मिणी नाही ती चर्चा करतोय, त्याला येऊ देणार नाही, त्याला आमंत्रण द्यायचं नाही, त्याला बोलवायचं नाही, तो गवळ्याचा पोरगा आहे, कंसाला मारलेला आहे, अमुक तमुक नाही ते बोललेलं आहे. रुक्मिणी निंदा केली त्यांनी. आणि मग दोन पद्धतीचं, एक तर रुक्मिणीच्या विवाहाकरिता भगवान आले याचा आनंद आहे का, रुक्मी म्हणजे आपला थोरला मुलगा जो रुक्मी, तो कृष्णाबद्दल नको ते शब्द बोलला, हे कृष्णाला कोणीतरी सांगितलं म्हणून त्याला पाहिला म्हणून तो आला, असं आहे. काय नेमकं आलंय? माझं पुण्य यांना इथं घेऊन आलंय का माझं पाप इथं यांना घेऊन आलंय, ही शंका भीमकाच्या मनामध्ये निर्माण झाली. चेहऱ्यावर आश्चर्य निर्माण झालं, बरोबर आहे. माझं पुण्य इथं निर्माण झालं. रुक्मिणीच्या विवाहाला आशीर्वाद देण्याकरता साक्षात परमात्मा आले, हे पुण्याईनी आले असं म्हणायचं का माझ्याच पोटी जन्माला आलेल्या रुक्मिणीने नको ते शब्द भगवंताच्या संबंधाने बोलले, हे माझं पाप घडलं म्हणून भगवान इथं आले असं म्हणायचं? नेमकं काय आहे? स्थिती काय आहे बघा, मानसिक स्थिती कशी आहे. हे आले म्हणजे नेमके कसे आले? आश्चर्य वाटायला लागलं, नवल वाटायला लागलं. भगवान श्रीकृष्ण, मी मगाशी ओवी दिली ज्ञानेश्वरीतली, देखा नवलतया प्रभूचे, नवल वाटलं. ज्ञानोबा यांना कृष्णाचं नवल वाटायला लागलं. कुठं?
जे सारथ्य पारथाचे करीतो असे. अर्जुनाच्या रथाच्या दोऱ्या कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये आहेत हे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांना ते लक्षात आलं, तेव्हा ज्ञानोबराय म्हणायला लागले, बघा बघा काय बघा, कृष्णाचं नवल पहा म्हटले. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पारथाचे करीतो असे. का नवल वाटावं याच्यामध्ये ज्ञानोबरायांना, तर का नवल वाटावं, कारण घडलंय असं, हा जगाचा मालक आहे पण रथाच्या दोऱ्या घेऊन हातामध्ये खाली बसलाय, त्या रथामध्ये खाली बसलाय आणि कायम हात जोडणारा, पूज्य भावनेने कृष्ण परमात्म्याकडे पाहणारा, कायम सेवकाच्या भूमिकेमध्ये असणारा अर्जुन मात्र उंच आसनावर बसलाय. बरोबर, चित्र डोळ्यासमोर येते का बघा रथाचं, की ज्याच्या हातामध्ये दोऱ्या आहेत तो कृष्ण कुठं आहे, खाली आहे, आणि जो युद्ध करणारा तो अर्जुन असा कुठं बसलेला आहे, तो वरती बसलाय. अर्जुन भक्त आहे आणि भगवान देव आहेत. देव खाली बसलाय, भक्त वरती बसलेले आहेत. आता त्याच्यात गंमत सांगतो, ज्ञानोबरायांना अर्जुन उंच आसनावर बसला हे नवलाचं वाटतं का भगवान खाली बसले हे नवलाचं वाटतं? नवल कशात आहे? अर्जुन उंच आसनावर बसला याच्यात नवल नाही. म्हणून ज्ञानोबराय असं म्हणत नाही आहेत देखा नवल तया अर्जुनाचे, असं नाही आहे. ओवी लिहिताना अशी लिहिली आहे, देखा नवल तया प्रभूचे. का? जगाचा मालक आहे आणि तो आता खाली बसलाय, रथाच्या दोऱ्या हातामध्ये घेऊन बसलाय, हे नवल वाटायला लागलं. आपुले ते थोरपण विसरला नारायण, आपलं मोठेपण विसरला याचं नवल वाटायला लागलं. मी अनेकदा बोललोय, फक्त वाक्य उच्चार करून पुढं जातो. लहानाचं मोठं होणं याच्यात नवल नसतं, मोठ्याचं लहान होणं याच्यात नवल असतं. बरोबर आहे का नाही? लहानाचं मोठं होणं याच्यात नवल नसतं, मोठ्याचं लहान होणं ही नवलाची गोष्ट असते, आश्चर्याची गोष्ट असते. आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं, काही अघटित घडलं की आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं. असं मनाला वाटलं नव्हतं ते घडलं, आश्चर्य वाटायला लागलं. ते घडलं, अशा पद्धतीचं काहीतरी घडलं की आश्चर्य वाटायला लागतं. बऱ्याचदा आपल्याला असे आश्चर्य वाटायला लागतात. साधी साधी व्यवहारातली उदाहरणं आहेत. प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये लहान मुलं असतात आणि भजन सुरू झालं की ते टाळ्या वाजवतात. बरोबर आहे? आणि ते इतक्या चांगल्या टाळ्या वाजवतात, गोड पद्धतीने मान डोलावून, असं अगदी त्यांना काही नाही, विठ्ठल 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 म्हणत असतात. आणि मग आपण सगळे म्हणतो बघा काय आहे, बघा केवढे लहानपणी आहे, बघा बघा. आश्चर्य आहे का नाही? हे पण आश्चर्य आहे. आणि एखादा 70-80 वर्षाचा असतो, जेणे पंढरी सारिकालाच चालू असतंय. अष्टक तुम्ही वाचा, बघू, मी बघतो, फार चांगलं चाललंय बरं का अष्टक चरित्र, फार चांगलं चाललंय, सगळ्यांना अगदी म्हणजे बरं वाटतंय ना. तुम्ही होय म्हटलं तर बघा, नाहीतर हां समाधान वाटतं, चांगलं चाललंय. तरी पण लोक असं, अहो 10 रुपयाचं पुस्तक पण दुसऱ्याच्या पुस्तकात बघून वाचायचं. 10 रुपये, त्याची किंमत किती? 10 रुपये आहे. नाही, मी म्हणजे तुम्हाला कोणालाच बोलत नाही, तुम्ही सगळेजण हां, नाही काही अडचण नाही. आश्चर्य अघटित घडलं की आम्हाला आश्चर्य वाटायला लागतं, काहीतरी वेगळं घडलं की आम्हाला आश्चर्य वाटायला लागतं. भगवान रथाच्या मध्ये खाली बसून दोऱ्या हातामध्ये घेऊन सारथी रूपाने बसले, आश्चर्य आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भीमकाच्या दारामध्ये आलेले आहेत. भीमकाला आश्चर्य वाटायला लागलं. मी काही पाठवलं नव्हतं, आमंत्रण दिलेलं नव्हतं, मग हे कसे आले? आले ते चांगलं झालं, पण आमंत्रणाविना आल्यानंतर आश्चर्य वाटायला लागलं की आज नेमकं. मग आपण विचारतो एकदम, जर आपल्याकडे अचानक एखादा आला तर कसं काय असं विचारतो. म्हणजे पुढं कुठं चालला आहे म्हणून जाता जाता आला आहेत का, काय झालं आहे म्हणून भीमकानी दोन्ही हात जोडले आणि विचारलं, काय प्रभू कसं काय येणं, कसं काय केलं, पुढं कुठं निघालेलं आहेत का? त्याने कुठं नाही, इथंच आलो आहे. भगवान म्हटले कुठं नाही, म्हटलं इथंच आलो आहे, म्हटलं इथंच आलो आहे. अहो मग तर त्याला अविरत आनंद झाला. म्हणजे खास माझ्याकरता काय आहे, जाता जाता भेटणं वेगळं आणि खास आपल्याकरता भेटणं वेगळं. बरोबर आहे? काही वेळेस जाता जाता भेटणं वेगळं असतं आणि खास आपल्याकरता आल्यानंतर तर ते वेगळं असतं. मग समजा खास आपल्याकरता नाही आलं तरी लोक म्हणतात कमीत कमी आमच्याकरता नाही हो, पण जाता जाता तरी येत चला की, नाही का? लोक म्हणतात जाता जाता तरी येत चला. बरं कधी न येणारा आला की आश्चर्य वाटायला लागतं, मग त्याच्याबद्दल कौतुक वाटायला लागतं. नेहमी असलेल्याबद्दल कौतुक वाटत नसतंय.
बरोबर आहे का नाही? अतिपरिचयात अवज्ञा महाभारताने सूत्र सांगितलं आहे आम्हाला. आता हे बार्शी तालुक्यात एवढी गावं आहेत परंपरेतली की काही काही लोक इथं बार्शीत येऊन मला भेटतात आणि म्हणतात, काय महाराज तुम्ही बार्शीला मात्र महिना महिना थांबता, कमीत कमी जाता येता तरी आमच्या गावाला येत जा की, जाता येता तरी येत जा की, तुम्ही वर्षाला एकदाच आमच्याकडे येता, असं काय करता, जाता येता येत जा, फार काही नाही ते बोलायला लागतात. तुम्ही बार्शीतच राहता, महिनाभर तिथंच थांबता, आमच्याकडे एखाद दुसरा वेळेस आलं तर काय होतं आहे? मग आम्ही विचार करतो चला जाता येता याच्या गावाला जायला हरकत नाही, म्हणून आम्ही येता जाता सारखं त्याच्या गावाला सारखं उतरायला लागतो. तोच माणूस आम्हाला म्हणतो उठलो सुटलो आमच्याच गावात. हे महाराजाला काही गाव आहे का नाही दुसरं कुठलं? म्हणजे किती पंचायत आहे बघा. तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजोनिया जनभक्ती करा, तुकोबरांची भाषा आहे. पण अचानक एखादा आला की आश्चर्य वाटायला लागतं. भीमक आश्चर्यचकित झाला, दोन्ही हात जोडले, केले साष्टांग नमन. साष्टांग नमन केलं. नमन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता, तुकोबरांची भाषा आहे. न मन या अवस्थेमध्ये व्हावं. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, ज्ञानोबरांची भाषा आहे. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी. मग ते झाल्यानंतर काय? सर्वत्र नमस्कारी, सगळीकडे नमस्काराची भावना येईल. नमन केलं. भगवंतानी मात्र दिदले आलिंगन, कृष्ण परमात्म्याने मात्र त्यांना आलिंगन दिलं. काय आहे? भक्तांनी भगवंताला केलेला नमस्कार आणि भगवंतानी भक्ताला दिलेलं आलिंगन. पहा तुम्ही, भक्तांनी भगवंताला केलेला नमस्कार आणि भगवंतानी भक्ताला दिलेलं आलिंगन. भगवंतानी भक्ताला दिलेलं आलिंगन याचा अर्थ ती सायुज्य मुक्ती असते. ती जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी, जयाची हृदय भुवनी विराजती, अशी ज्ञानेश्वर महाराजांनी भूमिका मांडली आहे. म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा आणि भीमक या दोघांचं आलिंगन घडणं. आपल्याकडे एक तुकोबरांची संतांच्या दृष्टीने एक प्रमाण दिलेलं आहे. पहा, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगनामध्ये काय झालं? सायुज्य मोक्ष जोडला, म्हणजे सायुज्य मुक्ती आली. म्हणजे काय? तत्स्वरूपाला प्राप्त झाला. जीव जेव्हा शिवाशी आलिंगन देतो तेव्हा तो जीव राहत नाही, तो शिवस्वरूप होऊन जातो. आपल्याला वेदांतामध्ये कित्येकदा सांगितलं आहे, जीव आणि शिव ऐक्य होऊन जाणं, जीव ब्रह्म ऐक्य होऊन जाणं, जीवाभावाची गाठ पडून जाणं, जीव शिवाचं ऐक्य होणं हे होऊन जातं. भगवंतानी आलिंगन द्यावं. भीमक भगवंताचं पूजन करतोय. भगवंतानी कृष्ण परमात्म्याने भीमकाला आलिंगन दिलं. दोघांमध्ये असलेलं हे एकमेकाचा भाव, एकमेकाच्या हृदयामध्ये हे हृदयेची ते हृदयी अशी भावना तयार झाली. कृष्ण परमात्म्याचं आलिंगन भीमकाला मिळाल्यानंतर भीमकाची अवस्था काय झाली असेल बघा. मी एक सांगू आपल्याला, सुदैवाने फक्त कृष्णाला पाहिलं तर सुदैवाची अवस्था होत्याची नव्हती होऊन गेली. इथं भीमकाला तर कृष्णाने आलिंगन दिलं आहे. काय वैशिष्ट्य असेल विचार करा, किती वैशिष्ट्य असेल. भगवानसुद्धा किती गमतीचे टप्पे टप्पे करतात बघा. रुक्मिणीचं पत्र घेऊन आलेल्याला दर्शन दिलं, पण रुक्मिणीला जन्मच दिलेल्याला आलिंगन देऊन टाकलं. रुक्मिणीचं पत्र घेऊन आलेल्या सुदैवाला दर्शन दिलं, मुखदर्शन दिलं, त्याच्या जीवनाची काया पलटून गेली. तो तत्स्वरूपाला प्राप्त झाला. परंतु रुक्मिणीला जन्म दिलेल्या भीमकाला मात्र आलिंगन करून टाकलं आणि त्याच्या पलीकडे, जन्ममरणाच्या पलीकडे त्याला पोहोच केलं. सायुज्यता मुक्ती, सलोकता वेगळी, स्वरूपता वेगळी, समीपता वेगळी आणि सायुज्यता वेगळी. चार मुक्ती आपल्याला सांगितल्या. आपण रोजच हरिपाठामध्ये म्हणतो तेने मुक्ती चारी साधी येल्या, रोजच आपण म्हणतो. हे तेने मुक्ती चारी साधी येल्या म्हणत असताना चार मुक्ती असा एक अर्थ झाला आणि मुक्तीचे चार अर्थ साधले असा दुसरा अर्थ झाला. असा एक दुसरा अर्थ आपल्याला करता येतो. मुक्ती प्राप्त जाऊ द्या, वेदांतामध्ये भरपूर अर्थ आहेत त्याचे. आत्मविज्ञान, आत्मज्ञान प्राप्ती होणं. मुक्ती या शब्दाचा विचार मांडत असताना काय सांगितलं आहे? आत्मविज्ञान एक. दुसरा अर्थ सांगितलेला आहे पाशहानी दोन. तिसरा अर्थ आम्हाला सांगितला शोकादी राहित्य तीन. आणि चौथा अर्थ आम्हाला सांगितला आत्मस्वरूप संपत्ती चार. नीट ऐका, हे मुक्तीचे चार अर्थ सांगितले. आपण तेने मुक्ती चारी साधी येल्या म्हणत असताना सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता हा झाला लौकिकाच्या दृष्टीने विचार. म्हणजे देवाच्या दारामध्ये उभा राहिलो. आता मला ते सध्या सगळे विषय सोडवायचे नाहीत. देव म्हणजे काय, तिथद्वार म्हणजे काय, उभा राहणं म्हणजे काय, क्षणभर म्हणजे काय, आणि त्याला मुक्तीचारी साधिल्या म्हणजे काय, याचे लक्षणीय अर्थ वेदांतांनी खूप केलेले आहेत. मला सध्या तो विषय नाही, मला त्यात वेळ घालवायची नाही आहे. फक्त मला मुक्ती कशाकरता सांगायला लागलो, भीमक आणि कृष्ण परमात्मा या दोघांचं काय झालं आहे? आलिंगन. त्यामुळे सायुज्यता मुक्ती ही नेमकी कशी असते एवढाच विचार मला मांडायचा आहे. मुक्तीचे चार अर्थही आम्हाला सांगितले जातात. एक आत्मविज्ञान,
म्हणजे आत्मानुभूती प्राप्त होणं हा मुक्तीचा पहिला अर्थ आहे. दुसरी गोष्ट सांगितली पाशहानी. पाश, काल आपण थोडं बोललोय पाशावर. आपल्या जवळची सगळी बंधनं गळून जाणं हा मुक्तीचा दुसरा अर्थ. तिसरा अर्थ सांगितला शोकादी राहित्य. आपल्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं दुःख शिल्लक न राहणं हा झाला तिसरा अर्थ. आणि चौथा अर्थ सांगितला आत्मस्वरूप संपत्ती. आपल्याला अशी संपत्ती प्राप्त होणं की ज्या संपत्तीचा कधीच नाश होत नाही हा झाला चौथा अर्थ. असे 4 अर्थ ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाले, ज्ञानोबराय बोलतात त्याने मुक्तिचारी साधिल्या. देवाच्या दारामध्ये जो उभा राहिला त्याने हे 4 अर्थ प्राप्त झाले असंही म्हणा. त्याला हे 4 अर्थ प्राप्त झाले त्याच्या जीवनामध्ये. एक किंवा दुसरा विचार करा, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सुदैवाला एक मुक्ती प्राप्त झाली, पण इथं मात्र भीमकाला सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली. का? कारण कृष्ण परमात्मा आलिंगन देतोय. पूजन केलं, भीमकाने कृष्णाची व्यवस्था करायचं ठरवलं. आपण भगवान श्रीकृष्ण परमात्मा कौंडिण्यपुरामध्ये आलेले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली हो. आणि प्रत्येकाच्या कानावर ही बातमी गेली. काय म्हटले? द्वारकेचा राजा कृष्ण आलाय, द्वारकेचा राजा कृष्ण आलाय, द्वारकेचा राजा कृष्ण आलाय. नवीन पाहुणा आला म्हटलं की ही पहिली बातमी बायकांच्या कानावर फार लवकर जाते. आणि त्याच्याहीपेक्षा कोण आलंय ही बघायची हौस त्यांना फार असते. कोण आले म्हणून त्या बघायची गर्दी खूप असते. तसं त्या कौंडण्यपुरामध्ये ही बातमी सगळीकडे कळाली. आणि मग द्वारकेचा राजा कृष्ण आहे तरी नेमकं कसा बघावं म्हणून सगळ्या बायांनी गर्दी केली. आणि सगळ्या बायका त्या कृष्णाला पाहायला लागल्या, कृष्णाला पाहायला लागल्या. आणि मग ते कृष्णाचं रूप बघितल्यानंतर सगळ्या स्त्रिया एकमेकामध्ये कुजबुजायला लागल्या. बघितल्यानंतर एकमेकामध्ये बोलायला लागल्या, कुजबुजायला लागल्या. प्रसंग कशाचा आहे? लग्नाचा. ऐका. आणि लग्न म्हटलं की एकमेकामध्ये कुजबुजणं हे आलंच. बरोबर आहे. कोणत्या का रूपाने असं ना, कोणत्या करूपाने असते ना, काय काढतील आणि कशावर कुजबुजतील काही सांगता येत नाही. कोणत्या विषयावर काढतील काही नाही. बरं, लग्न कोणाचं कशाचं त्याचा काही संबंध नसतो, कशावरही चाललेलं असतं. तसं ह्या सगळ्या बायका एकत्रित झाल्या आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. चर्चा कशाची झाली? ऐका नीट. कृष्णाला पाहिल्यानंतर चर्चा सुरू झाली. त्या चर्चेची गंमत एकनाथ महाराजांनी फार गोड सांगितली आहे. काय झालं म्हणे? सगळ्या बाया एकत्रित आल्या, कृष्णाला पाहायला लागल्या. आणि पाहिल्यानंतर त्याच्यातली एक ज्येष्ठ असलेली, जरा अनुभवी, काल बोलल्यासारखं 4 पावसाळी जास्त बघितलेली. आता खरं तर ज्येष्ठ बायकांनी असं म्हणायचं नाही मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळी जास्त बघितले. पावसाळीच नाहीत, तुम्ही आम्ही सारखेच बघितले. आता असंच आहे. आता काही दिसच नाही कुठं. पण काही असतात घरामध्ये, आपल्याकडे वयोवृद्ध असतात. बऱ्याचदा आपण काय करतो, लग्नाच्या कामामध्ये, अमुक कामामध्ये, तमुक कामामध्ये त्यांना मान देतो. आणि मग सगळ्या बायका गर्दी करायला लागल्या, एकत्रित आल्या. आणि कृष्णाला पाहिल्यानंतर त्याच्यातल्या 2-4 वयोवृद्ध असलेल्या, ज्येष्ठ असलेल्या स्त्रिया एकमेकामध्ये बोलायला लागल्या. काय बोलायला लागल्या? बोलती नर नारी सकळ. सगळ्या नारी एकमेकामध्ये बोलायला लागल्या. काय बोलायला लागल्या? त्याच्यातली एकीनं फार गमतीनं बोलायला सुरुवात केली. ते म्हटले, का गं, आज हा कृष्ण आलेला दिसतोय? होय, हा द्वारकेचा राजा आहे. आणि असं कळालं म्हण की पहिलं यालाच द्यायचं ठरलं. ह्यांना माहीत असतंय महाराज, ह्यांना कुठून कळतं कोणाच ठाऊक. त्यांना माहीत नाही. असं कळालं होतं, कानावर आलं होतं की यालाच मुलगी द्यायची होती म्हणे. दुसरीने सांगितलं, हो ग, त्यांनाच द्यायची होती. मग तो रुक्मी आडवा आला. मग कुणाला द्यायची ठरली? त्या शिशुपालाला द्यायची ठरली. एकीने सांगितलं, अगं काल बोलती नर नारी सकळ, काल मिरविले गे शिशुपाळा. बोलती नारी नर सकळा, काल मिरविले गे शिशुपाळा. काल नवरा म्हणून शिशुपाळाला मिरवलं. पण मला असं वाटतं, न देखे नवरपणाची कळा, नाही जिव्हाळा लग्नाचा. अगं त्या काल जी मिरवला होता का नाही, ही नवरदेव आहे म्हणून आणला होता बघा. म्हटले काल त्याला मिरवणूक काढली होती त्या रुक्मिणी. म्हटले ह्याचं लग्न आहे रुक्मिणी बरोबर म्हणून. मग काय झालं? पण मला तर असं वाटतं, एक बाई म्हणायला लागली, ती काल बघितलेला जो शिशुपाळा आहे ना, त्याच्यावर काही नवरेपणाची कळा दिसत नाही. म्हटले ते काय नवरा आहे का? ते बोलायला लागली, हे काय असं असतं काय? म्हटले कुठं. एक ज्येष्ठ होती बाई, कसा असावा? आपली रुक्मिणी कशी, हा कसा दिसतोय? आपल्या रुक्मिणीला काय जोड आहे का हा? नाही म्हटले, बरोबर नव्हता. मग दुसरी म्हणायला लागली, म्हणूनच मी म्हणते कृष्ण नवरा भीमकी लागी. भीमकी या शब्दाचा अर्थ पुन्हा रुक्मिणी करायचा. इथं रुक्मिणी करता जर नवरा कोण असेल तर तो केवळ आणि कृष्ण आहे. भीमकी होय कृष्णा जोगी. मग सृष्टी शोभत इहची दोघी, विसरे जगी न देखे. एकमेकांबद्दल बायका बोलायला लागल्या. एक जण म्हणायला लागली, काल त्या शिशुपाळाला मिरवलं, त्याला काही कळाय का त्याच्या चेहऱ्यावर? मग खऱ्या अर्थाने रुक्मिणीला शोभिवंत अशा पद्धतीचा नवरा जर असेल तर हाच आहे. दुसरी म्हणायला लागली, जोडा असावा तर असा असावा. आणि ह्यांची दोघींची चर्चा, या बायांची सगळ्यांची चर्चा सगळीकडे पसरायला लागली. प्रत्येकाच्या कानावर ही सगळी चर्चा चालायला लागलेली होती. आता
या भीमकाला असं वाटायला लागलं की भगवान आपल्या घरी आलेले आहेत, आपण त्यांचं पूजन केलं पाहिजे. भीमके पूजिले कृष्णाशी, कृष्णाचं पूजन करायचं. पण भीमकाच्या लक्षात आलं, मी जर फक्त कृष्णाचं पूजन करायला लागलो, कृष्णाला काही गंध अक्षत वगैरे स्वागत करायला लागलो, तर बाकीचे आलेले जे राजे आहेत का नाही, त्या सगळ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होईल. मग एक काम करू म्हटले, सगळ्यांनाच बोलू, सगळ्यांना बोलवू म्हटले आणि त्याच्यामध्येच कृष्णाचं सुद्धा पूजन करू. भीमके पूजिले कृष्णाशी, विकल्प वाटेल चैद्यासी, या लागी सकळीक रायासी, पूजाविधीशी मांडली. सकळीक रायासी म्हणजे सगळ्या, रायाशी म्हणजे राजे, जेवढे कोणी राजे आलेले आहेत त्या सगळ्यांची पूजा करायला सुरुवात केली. भीमकाला त्याच्यातून एक दुसरा मार्ग सुचवायचा होता. ऐका बरं नीट, ह्याच्या दोन गोष्टी साधल्या भीमकाने. काय? एक, जर एकट्याचं पूजन केलं तर बाकीच्या मनामध्ये कलह निर्माण होईल, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांदेखत याचं पूजन केलं की सगळ्यांच्या लक्षात यावं की कृष्ण आलेला आहे, म्हणजे त्यांची घाबरगुंडी उडावी, बरोबर आहे. हा दुसरा हेतू त्याला शोधायचा होता. आणि जेव्हा सगळ्यांनी कृष्णाला पाहिलं तेव्हा आलेले एकमेकाच्या राजामध्ये मनामध्ये प्रत्येकाच्या चर्चा चालू झाली. का? हा आलाय म्हटले, मग आपण आता जरा सावध राहिलं पाहिजे, काय करेल सांगता येत नाही. सगळ्यांच्या कानावर ही बातमी गेली आणि मग तेवढ्यामध्ये शुद्धमती भीमकाला बोलवू लागली, आपल्या नवऱ्याला बोलवू लागली, अहो लग्नाची वेळ आहे, लग्नाचा विवाहाचा मुहूर्त आहे, कुलाचार विसरून गेलात का? कुलदेवीच्या दर्शनाकरता जायचं हा आपला कुलाचार आहे, हा नियम आहे, आपण गेलं पाहिजे, तयारी करा त्याची सगळी. झालं, कुलाचाराची तयारी, कुलदेवीच्या दर्शनाकरता घेऊन जाण्याची सगळी तयारी भीमकाने करायला सांगितली. रुक्मीला जेव्हा हे कळालं, रुक्मी म्हणजे तो थोरला, त्याला जेव्हा हे कळालं तेव्हा तो आला आणि म्हणायला लागला, काय करायला लागलात? म्हटले काही नाही, कुलदेवीला जायचं नाही का दर्शनाकरता, त्याची तयारी करायला लागलो आहे. रुक्मीच्या कानावर बातमी आलेली होती की कृष्ण आलाय, त्याला आमंत्रण नसताना आलाय, म्हणजे तो नक्की काहीतरी घोटाळा करणार आहे, त्याला माहीत होतं नक्की करणार आहे. रुक्मीने सांगितलं, अजिबात नाही, माझ्या बहिणीला बाहेर घेऊन जायचं नाही, देवीच्या दर्शनाला वगैरे घेऊन जायचं नाही, नक्की काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्या भीमकांनी सांगितलं, तुला काही वेड लागलं का काय? अरे गोंधळ व्हायचा का न व्हायचा हे सगळं प्रारब्ध अधीन आहे, ते देवाच्या अधीन आहे, परंतु आपल्या कुलदेवीला जाणं हा आपला कुलाचार आहे आणि कुलदेवीला लग्नाच्या अगोदर कुलदेवीला जाऊन नमस्कार केला पाहिजे, त्याच्याकरता गेलं पाहिजे, कुलाचार करावाच लागणार आहे, आम्हाला जावं लागणार आहे. आणि मग सगळ्यांनी फार आग्रह केल्यानंतर रुक्मिणी शेवटी ठरवलं, ठीक आहे जायचं. मग सगळेजण निघाले. जात असताना रुक्मिणी देवीच्या दर्शनाकरता जाताना कशी जाते याचं तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने वर्णन फार गोड केलं आहे. काय झालं म्हणे, हा रुक्मीची इच्छा नसताना या सगळ्यांनी जायचं ठरवलं, म्हणून रुक्मी काही त्यांच्याबरोबर नव्हता, तो बाकीची सगळी सेना गोळा करण्यामध्ये, सगळ्याला सावध करण्यामध्ये गुंतला होता. मग बाकीचे 4 भाऊ या रुक्मिणीबरोबर चालायला लागले, दोन इकडून चालायला लागले. चालत असताना एकनाथ महाराज वर्णन करतात, ज्या पद्धतीने नातरी चारी पुरुषार्थ जैसी, भक्ता माझी येती अपैसी, चारी बंधू जाण तैसे, भीमकी सरीसे चालती. ज्या पद्धतीने म्हटले 4 पुरुषार्थ, 4 पुरुषार्थाची नावं काल आपण परवा बघितली, धर्म अर्थ काम मोक्ष. हे 4 पुरुषार्थ भक्ताकडे आपोआप येतात, त्यांना पुरुषार्थाकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे. भक्ताला धर्म नावाच्या पुरुषार्थाकडे जाण्याची आवश्यकता नाही, नीट ऐका. भक्ताला अर्थ नावाच्या पुरुषार्थाकडे जाण्याची आवश्यकता नाही, भक्ताला काम नावाच्या पुरुषार्थाकडे जाण्याची आवश्यकता नाही, भक्ताला मोक्ष नावाच्या पुरुषार्थाकडे जाण्याची आवश्यकता नाही. उलट हे 4ही पुरुषार्थ स्वतःहून यांच्याकडे येतात. धर्म नावाचा पुरुषार्थ यांच्याकडे स्वतःहून येतो, अर्थ नावाचा पुरुषार्थ यांच्याकडे स्वतःहून येतो, काम नावाचा पुरुषार्थ यांच्याकडे स्वतःहून येतो, मोक्ष नावाचा पुरुषार्थ यांच्याकडे स्वतःहून येतो. वाटलं तर त्या मोक्षाला स्वीकारतात, नाही तर मोक्षाला सुद्धा डावलून पुढं निघून जाण्याचं सामर्थ्य या भक्तामध्ये असतं. ज्ञानोबांची ओवी आहे, मी माझं पदार्थ बोलत नाही. जया भक्तीची येतुली प्राप्ती, कैवल्यातेही परोते सर म्हणती, जयाची ये लिहिले माझी नीती, जियाली दिसे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्याला भक्तीची प्राप्ती झालेली असते तो कैवल्य नाम मोक्षाला सुद्धा म्हणतो बाजूला सरक, म्हणजे मोक्षाला सुद्धा बाजूला सरक म्हणण्याचं सामर्थ्य या भक्तिवान भक्ताच्या ठिकाणी येत असतं. याचा अर्थ मोक्ष स्वतःहून त्याच्याजवळ येतोय. तुकोबारांची भाषा अनेक पद्धतीची ऐकण्यातली आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, मोक्ष आमच्या घरी आहे, कामं करतोय, अशी महाराजांची भाषा आहे. पंढरीचे वारेकरी ते अधिकारी, मोक्षाचे म्हणजे मोक्ष घेण्याचे नव्हे, मोक्ष देण्याचे. नीट ऐका, मोक्ष घेण्याचा अधिकारी नाही का? अरे मोक्ष स्वरूपच त्यांचं जीवन आहे, त्यांना मोक्षाकरता भीक मागायची गरज नाही. उलट मोक्षाची भीक मागायला आलेला जो कोणी ज्ञानी असेल त्याला मोक्ष देण्याचं सामर्थ्य पंढरपूरच्या वारकऱ्याकडे आहे. एवढा अधिकार आम्हाला सांगितलेला दिसून येतो. वारकरी म्हणजे सामान्य नाही, वारकरी शब्दाचा अर्थ सामान्य करून जमणार नाही. वारकरी म्हणजे आम्ही करत असताना अर्थ एवढाच करतो की जो सकाळी निघतो, पंढरपूरला येतो, चंद्रभागेचं स्नान करतो म्हणजे वेळेनुसार करतो,
हेही कंसातलं आहे, नाहीतर फक्त हातपाय धुतो, बरोबर आहे, लगेच प्रदक्षिणा करतो, कुठल्या तरी मठामध्ये बसतो, फराळ करतो, नामदेव पायरीजवळ येतो, दर्शन घेतो आणि माघारी गावाकडे येतो आणि सांगतो झाली माझी पंढरीची वारी. याला वारकरी म्हणायचं का? वारकरी शब्दाचा अर्थ काय करायचा? क्रियेवरनं वारकरी ठरवायचा का तत्वावरनं वारकरी ठरवायचा? वारकरी वारकरी या शब्दाचा अर्थ करत असताना तुकाराम महाराज सांगतात ते अधिकारी मोक्षाचे. वारकरी हा सामान्य नाही, मोक्ष घेण्याचा नाही, मोक्ष देण्याचा. मी माझ्या पदरचं बोलत नाही. ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये एक ओवी या संबंधाने दिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी अशी आहे, कैवल्य कनकाची या दाना जो न कडशी थोर साना दृष्ट्याची या दर्शना पाढावू जो. ज्ञानोबारायांची अमृतानुभवातली ओवी आहे. काय बा ओवीची भाषा आहे? कैवल्य कनकाची या दाना. ऐका, दाना या शब्दाचा अर्थ दान, दान करणं. कशाचं दान केलं? कैवल्य कनक. कनक या शब्दाचा अर्थ आहे सुवर्ण. कोणतं सुवर्ण? कोणतं सुवर्णाचं दान केलं या वारकऱ्याने किंवा या भक्ताने किंवा या संताने? ज्ञानोबाराय बोलतात मोक्षरूपी असलेलं जे सुवर्ण आहे त्या मोक्षरूपी असलेल्या कनकाचं सुवर्णाचं दान करण्याचं सामर्थ्य याच्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. मग मला सांगा, यांना मोक्षाकडे जाण्याची गरज नाही. मोक्ष काय करतोय? स्वतःहून यांच्याकडे येतोय. इथं भीमकीचं वर्णन करताना, रुक्मिणीचं वर्णन करताना नाथ महाराज तसंच करतात. जशा पद्धतीने भक्ताकडे स्वतःहून धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार गोष्टी येतात ना, तसं हे चार भाऊ रुक्मिणीच्या कडेने चालणं म्हणजे जणू काही चार मोर पुरुषार्थ तिच्या जवळ चालणं असं वर्णन केलंय. हे चार भाऊ रुक्मिणीच्या जवळ चालणं म्हणजे काय झालं? जणू काही धर्म अर्थ काम आणि मोक्ष स्वतःहून रुक्मिणीच्या बरोबर चालणं. उलट त्या चारही पुरुषार्थाला वाटायला लागलं की आपल्या ठिकाणी धर्माला काय म्हटलं हो? पुरुषार्थ, बरोबर आहे. अर्थाला काय म्हटलं? पुरुषार्थ. बोलत चला. कामाला काय म्हटलं? पुरुषार्थ. आणि मोक्षाला काय म्हटलं? पुरुषार्थ. म्हटलं का नाही? आता सांगू तुम्हाला, हे चारही पुरुषार्थ रुक्मिणीकडे म्हणजे भक्ताकडे धावत आले आणि त्याच्याबरोबर तिच्याबरोबर चालायला लागले. का? कारण त्या पुरुषार्थाने असा विचार केला, आपल्या ठिकाणचं पुरुषार्थत्व सिद्ध करायचं असेल तर आपण इथं आलं पाहिजे. लक्षात आलं का? बघा, आपल्या ठिकाणचं पुरुषार्थत्व सिद्ध करायचं असेल तर आपण हिच्याबरोबर चाललं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला धर्म नावाला पुरुषार्थ म्हटलं, बरोबर आहे, पण धर्माचा पुरुषार्थ कशात आहे? भक्ताबरोबर चालण्यात. अर्थाला पुरुषार्थ म्हटलं, पण अर्थाचा पुरुषार्थ कशात आहे? भक्ताबरोबर चालणं. कामाला पुरुषार्थ म्हटलं, पण कामाचा पुरुषार्थ कशात आहे? भक्ताबरोबर चालणं. जरा एक वाक्य सांगू शेवटचं आता. मोक्षाला परम पुरुषार्थ म्हटलं, पण मोक्षाचा पुरुषार्थ कशात आहे? भक्ताच्या पायाजवळ येणं, याच्यात मोक्षाचा पुरुषार्थ आहे. जरा नीट ऐका. भक्ताचा पुरुषार्थ मोक्षाचा पुरुषार्थ भक्ताच्या पायाजवळ येण्यामध्ये आहे. याचा अर्थ पुरुषार्थाला सुद्धा पुरुषार्थत्वाची सिद्धी ही भक्ताशिवाय होत नाही. याचा अर्थ पुरुषार्थाला पुरुषार्थत्वाची सिद्धी करायची असेल तर त्याला भक्तीजवळ जावं लागतं. आणि रुक्मिणी म्हणजे केवळ आणि केवळ भक्ती आहे. लक्षात घ्या, रुक्मिणी म्हणजे कोण आहे? केवळ आणि केवळ भक्ती आहे. आणि ही भक्ती म्हणजे सामान्य भक्ती नाही आहे, मुक्तीच्या सुद्धा वर अधिकार जिचा आहे अशी भक्ती आहे. मुक्तीच्या सुद्धा डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे अशी भक्ती आहे. मागे कृष्णचरित्रामध्ये एक वाक्य बोललो होतो, आठवतंय का माहीत नाही मला तुम्हाला, पण सांगून जातो. गेल्या वर्षीचा आहे, तुमच्या चांगलं लक्षातच आहे, तुम्ही असं विसरत नाही, मला चांगलं माहीत आहे. तुम्ही अजिबात विसरत नाही, मला माहीत आहे. विषय माहिती आहे ना? पण गेल्या वर्षीचा म्हणजे माझे काय गंमत, माझे मित्र आहेत, मित्र बार्शीतले, जगदाळे सरांना चांगलं माहीत आहे. ते दोघंही कॉलेजमधले मित्र. परवा मी इथं एकदा सरांच्या घरी इथं लग्नाला आल्यानंतर माझ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राने विचारलं, आपल्या महाराजांचं प्रवचन आलं असेल आता जवळ. ते म्हटलं हो. मग यावर्षीचा विषय कोणता आहे? यावर्षीचा विषय कोणता आहे? ते दुसरा मित्र जो बरोबर असतो त्यांनी सांगितलं, यावर्षीचा विषय उत्तरार्ध म्हणून आहे, गेल्या वर्षीचं जे अर्ध राहिले ना ते सांगणार आहेत. मग तो म्हटलं पण गेल्या वर्षीचं काय? ते म्हटलं ती विचारू नको, ती माहीत नाही मला, काहीतरी अर्ध सांगणार आहे तेवढं माहिती आहे. मग पूर्वीचं काय होतं हे माहीत नाही. म्हटलं काही माहीत नाही. गेल्या वर्षीच्या विषयामध्ये एक थोडासा विषय येऊन गेला. विषय माझा कोणता होता? मुक्ती आणि भक्ती. हे मी सगळं का सांगायला लागलोय? रुक्मिणी विवाह मंडपाकडे त्या कुलदेवीचा कुलाचार करण्याकरता जात असताना, म्हणून मी कालच एक वाळ बोललो, मी हे श्रीकृष्ण चरित्र फक्त नाही, त्या चरित्रातलं चिंतन त्याचा प्रयत्न करतोय. मी कथा सांगून कधीच रिकामा झालो असतो, काही वेळ लागली नसते. लग्न लावायला काय वेळ लागतो? का लागतो वेळ? काहीच वेळ लागते. काय लागायला? सगळं तयारच आहे. आता तर काय पॅकेजच आहे. 2 लाख 2.5 लाखामध्ये सगळं ब्राह्मणासहित सगळ्यासहित सगळं मिळतं. आता काय अवघड नाही लग्न लावायला. मी कधीच लावून टाकलं असतं लग्न. पण त्याच्यातले अर्थ किती गर्भित आहेत हे बघा. रुक्मिणी स्वयंवरचा एक विषय किती महत्त्वाचा आहे पहा. रुक्मिणी जेव्हा कुलदेवीकडे निघते तेव्हा जाताना तिच्याकडे 4 पुरुषार्थ असणं,
म्हणजे त्या पुरुषार्थाची सुद्धा पुरुषार्थत्वाची सिद्धी ही रुक्मिणी मातेच्या सहवासात आहेत, भक्तीमध्ये आहे. मुक्तीची सिद्धी भक्तीत आहे. माझं वाक्य थोडंसं धाडसाचं आहे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना कळत असेल. मुक्ती मुक्ती म्हणून जी परमपुरुषार्थ म्हटलं, चौथा पुरुषार्थ म्हटलं, पण त्या मुक्तीची सिद्धी ही भक्तीत आहे. भक्तीशिवाय त्या मुक्तीला मुक्ती म्हणून सिद्ध करता होता येत नाही. त्या गेल्या वर्षी आपण कृष्णचरित्रात थोडा पाहिला, उगे भाव मांडतो. भगवंताला त्या यशोदेनी उखळाला बांधून टाकलं, आठवते का बघा, बांधून टाकलं. ते यशोदा बांधत असताना, म्हणजे कृष्णाला तर बांधते, पण ती जे उखळ होतं ना दगडाचं, त्याला जोरात बांधते त्याला आणखीन जास्त गाठी मारायला लागते. त्या बाकीचे गवळणीला कळे ना, ते गवळणीने गोपिकेने विचारलं, अगं यशोदे काय करतेस, तुला कळतंय का? ते कृष्णाला तू बांधायला लागलीस बरोबर आहे, पण त्या उखळाला का बांधायला लागली? ते दगड आहे, त्याला काय कळतंय? ज्याला काही कळत नाही त्याला दगड म्हणतात. जाऊ द्या, मनावर लावून घेऊ नका. काय मला सांगा, दगड काय, मला सांगा की त्याला काय कळतंय? त्याला माहीत आहे का भगवंत मंदिरात प्रवचन चालू आहे, दगडाला काय कळतंय? नाही, तुम्ही मनात का आणता काय की काहीतरी, असं नका आणत जाऊ. काय कळतंय त्याला? काय माहिती भगवंत मंदिर कुठं आहे, प्रवचन कुठं आहे, काय माहिती? त्याला कळत असतंय का? दगड बोधले महाराजांच्या प्रवचनाला येऊन बसलं, शक्य आहे का? म्हणजे मला असं म्हणायचं नाही जी येऊन बसली नाही ती दगड, असं नाही म्हणायचं मला. तुम्ही तसले अर्थ करू नका, कृपा करून तसे अर्थ करू नका. सरळ आहे माझी भूमिका. काय दगड आहे, निर्जीव आहे, त्याला काय कळत असतं? त्या गवळणी म्हणायला लागले, अगं यशोदे तू वेड्यासारखं काय करायला लागलीस? बरं ती दोरी आणतेस आणि काय त्या दगडाला काय पुन्हा पुन्हा जोरामध्ये बांधतेस काय? बरं जास्तीत जास्त गाठी त्या ह्याला उखळाला बांधायला लागलीस, काय झालंय काय तुला? म्हटले का बांधायला लागली? यशोदेला राग अनावर झालेला होता. यशोदेने सांगितलं, बोलू नका. एकतर मी लक्ष देत नव्हते, तेव्हा मला तुम्ही काहीतरी सारखं कान टोचत होता, तुझ्या कृष्णाने असं केलं, कृष्णाने असं केलं, आणि आता त्या कृष्णाला मी शिक्षा करायला लागले तर परत येऊन म्हणतात की बांधू नको, ग बसा, बोलू नका म्हटले. मला राग आलेला होता, अनावर झालेला होता, आणि तसं जोरात बांधत होते. शेवटी एक ज्येष्ठ गोपिका तिथं आली, त्या यशोदेचा हात धरला आणि विचारलं, मला कळत नाही तुझं ह्या दगडाला का बांधायला लागलीस एवढं? म्हटले त्यानं चोरी केली कृष्णाने म्हणून ठीक आहे, याला का बांधायला लागली? ते यशोदेचा भाव असा गमतीचा. यशोदेने सांगितलं, हे बघा या कृष्णाने चोरी केली बरोबर आहे, शिंक इथं वर होतं, तिथपर्यंत मडक्यातलं दही दूध खाल्लं बरोबर आहे, पण तिथपर्यंत जाण्याकरिता सहाय्य कुणी केलंय? कशावर उभारून गेला तिथं? या उखळावर. मग ह्या उखळाला अक्कल नसून कशाला आपल्या अंगावर उभा करायचं? कळत नव्हतं त्या उखळाला. त्या उखळानं म्हणायला पाहिजे, ए कृष्णा आपल्याला नको बाबा, तुझं बघ, म्हणायला नको. यानं सहाय्य केलं, हा मदतीला होता, म्हणूनच हा वरती जाऊन तिथं चोरी करू शकला. अन्यथा कृष्णाला, माझ्या कृष्णाला, तुला ते यशोदा म्हणायला लागली, माझं कृष्ण असं नाही ग चोरी, पण यानं भरवलं कोणी? दगडानं. बघा यशोदेचं बोलणं कसं आहे. हे 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 म्हणलं असणार आहे, गे जा माझ्या अंगावर बसून जा, वरती जा, काय होत नाही असं म्हणणारे भरपूर दगड असतात. टाकाउडी म्हणणारे काय कमी असतात का? यांनी केलं म्हटले, याच्यामुळे झालं असं सगळं म्हटले, म्हणून याला जोरदारात बांधते. किती सरळ भाव आहे भक्तीचा बघा. भक्ती या शब्दाचा अर्थ आहे, जी सरळ आहे तिचं नाव भक्ती आहे. नीट आहे का? सरळ आहे. बरं, हाच विचार एक वाक्यातला मागं घेऊन जातो आणखीन. अध्यात्म रामायण कोणत्या वर्षी होता मला माहीत नाही विषय, असं नका 2-3 वर्षापूर्वी झाला आहे, पण एकदा अध्यात्म रामायणामध्ये आपण एक पाहिलं आहे, भरत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही 4 नावं पाहत असताना ह्या 4ही नावामध्ये जोडाक्षर आहेत, आकार आहे, उकार आहे. राम, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 3 नावामध्ये जोडाक्षर किंवा आकार किंवा उकार आहे, बरोबर आहे. या 4ही भावंडामध्ये भरत हे नाव कसं आहे? सरळ आहे. त्याला आकार आहे का? उकार नाही, जोडाक्षर नाही, काही नाही, हे सरळ आहे. काय याचा अर्थ करायचा? रामायणाने असा अर्थ केला आहे, ज्याच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे त्याचं नाव भरत आहे. ज्याच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे, सरळ शुद्ध भक्ती सरळ असते, वाकडी नसते. भक्तीची वाट वाकडी कधीच नसते. नीट आहे का? भक्तीची वाट ही कायम सरळच असते. रुक्मिणी ही भक्ती आहे, यशोदा ही भक्ती आहे, लक्ष्मण, भरत ही भक्ती आहे. बरं, ही भक्ती रुक्मिणी असलेली जी भक्ती आहे, या सरळ असलेल्या रुक्मिणी नावाच्या भक्तीच्या जवळ हे 4ही पुरुषार्थ आलेले आहेत.
चारही पुरुषार्थ तिच्या जवळ आलेले आहेत. रस्त्याने चालायला लागले. चालत असताना हा झाला एक अर्थ. नाथ महाराजांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्या चारांची नावं घेताना आणखीन एक अर्थ केला त्यांनी असा अर्थ केला, काय म्हटले, रुक्मिणी चालायला लागली खरं, पण इकडले दोन कोण आहेत, इकडले दोन कोण आहेत हे सांगताना नाथ महाराज सांगतात, एकीकडे वैराग्य, विवेक आणि वैराग्य आहे आणि एकीकडे स्वानंद आणि अनुभव आहे म्हटले. नाथ महाराजांच्या ओवे आहेत. नाथ महाराज सांगतात, वैराग्य विवेकाचे निबळे तैसा रुक्मिरथ रुक्ममाळी, मागे पुढे जी संभाळी परिके जवळी येऊन येदी, स्वानंद आणि अनुभव जीवाहुनी आवडती बहु, तैसा रुक्मिकेशी रुक्मबाहू दोही बाहू दोघी भागी. चारही भावाची नावं सांगून टाकली. इकडले दोन कोण आहेत तर म्हटले, आपण सांगतो रुक्मरथ आहे, रुक्मबाहू आहे, रुक्मकेश आहे, रुक्ममाली आहे, अशी चार नावं आपण परवा पाहिली आणि पाचवा तो मोठा सगळ्यात आहे तो रुक्मी, बरोबर आहे. तर याच्यातली हे दोन आपण जरी म्हणत असलो रुक्मकेश आहे, रुक्मबाहू आहे, नाथ महाराज सांगतात तसं नाही. रुक्मिणी नावाची जी भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या एका बाजूला विवेक आणि वैराग्य आहे आणि रुक्मिणी नावाची जी भक्ती आहे तिच्या दुसऱ्या बाजूला स्वानंद आणि अनुभव आहे. त्यामुळे भक्तीचं एक अंग हे विवेक आणि वैराग्याने परिपूर्ण असतं आणि भक्तीचं दुसरं अंग हे स्वानंद आणि अनुभवाने परिपूर्ण असतं. विवेक, वैराग्य, स्वानंद आणि अनुभव या चारीचं संकरीन एकत्रीकरण म्हणजेच खऱ्या अर्थाने भक्तीचं शुद्ध रूप असतं. रुक्मिणीमध्ये चालते आहे, हे चौघं भावंड कडेने चालत आहेत. एवढ्यावर नाही, बाजूला आजूबाजूला अनेक पद्धतीच्या दासदासी चालत आहेत, सगळ्या स्त्रिया चालत आहेत. रुक्मिणीचं चालणं कसं आहे हे सांगताना नाथ महाराज सांगतात, भोग तेजुनी वैरागी योग साधना निघे योगी, तैसा माया माहेर सांडुनी वेगे चरण चाली निघाली. रुक्मिणी देवीकडे निघाली, कुलदेवीकडे निघाली. जात असताना काय केलं म्हणे, तिचं चालणं कसं आहे, ते चालत असताना तिचा भाव कसा आहे. एकनाथ महाराज सांगतात, ज्या पद्धतीने भोग तेजोनी वैरागी योग साधना निघाला योगी. योग साधना करायला निघालेला जो योगी असतो तो काय करतो, आपल्या भोगाचा त्याग करून निघालेला असतो, बरोबर आहे. योगी जो निघतो तो कसा निघतो, भोगाचा त्याग करून निघालेला असतो, त्यालाच योगी म्हटलं जातं. भोगाचा त्याग करून जसा योगी योग साधना करण्याकरता निघाला, तसं ही रुक्मिणी काय करायला लागली म्हटले, ही माया नावाचं जे माहेर आहे, आता माहेरला माया नाव ठेवलं आहे बरं का नाथ महाराजांनी. इथं माया, बरं जाऊ द्या, माया म्हणजे प्रेम, ममत्व असे अर्थ करा इथं. प्रेम, ममत्व, मग या सगळ्या ममत्वाला, प्रेमाला, सगळ्या ममत्वाला, त्या माहेराला त्यागून ही रुक्मिणी कुलदेवीच्या दर्शनाला निघाली. कारण कुलदेवीचं दर्शन झालं की विवाह आहे. आणि विवाह करताना काय असतं, स्त्रीच्या जीवनामध्ये त्याग किती महत्त्वपूर्ण असतो आणि त्यागाचं किती उच्च प्रतीक असतं हे या ओवीतून दिसून येतं. किती वैशिष्ट्यपूर्ण असतं बघा. स्त्री एका क्षणामध्ये आपल्या आईवडिलांचं कुळ सोडते आणि पतीच्या कुळाला स्वीकारते, बरोबर आहे. क्षणामध्ये, एका क्षणामध्ये ती सगळं सोडते. मला वाटतं की स्त्रीच्या ठिकाणी असलेला जो त्याग आहे तशा पद्धतीचा त्याग अन्य कुठेही पाहायला मिळणार नाही. स्त्री म्हणजे त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आहे, मूर्तिमंत उदाहरण आहे. नारी शक्ती ही सामान्य नाही, स्त्री शक्ती ही सामान्य नाही. किती मोठा त्याग आहे. आत्तापर्यंत ज्या आईला आई म्हणत होती, ज्या आईला वडिलाला वडील म्हणत होती, ज्या भावाला भाऊ म्हणत होती, ज्या बहिणीला बहीण म्हणून राहत होती, त्या सगळ्याचा क्षणामध्ये त्याग करायचा आणि इकडं आल्यानंतर वेगवेगळी नाती जोडली जायची आणि त्या सगळ्या नात्यांचा स्वीकार करायचा. आणि मग इकडं आल्यानंतर जेव्हा वडील भेटायला तिला येतात तेव्हा ती वडिलाला म्हणते, तुमच्या गावात आता कसं चाललंय. किती विचित्र, किती वैशिष्ट्य, किती आहे बघा. हा त्याग डोळ्यासमोर घ्या. मी विनोदाने बोलत नाही, हे सामान्य गोष्ट नाही. आपण काय होतं, आपल्या पुरुष मंडळींना त्या त्यागाचं नेमकं चिंतन काय आहे हे लक्षात येत नाही. ती जेव्हा वडील येतात तेव्हा वडिलांना म्हणते, तुमच्या गावात आता कसं आहे, तुमच्याकडे पाऊस आहे का. आत्तापर्यंत जी माझं गाव म्हणत होती, आता मात्र ती मुलगी इकडं आल्यानंतर म्हणते, तुमच्या गावात पाऊस आहे, तुमच्याकडे आता कसं चाललंय, शेतीची कामं तुमच्याकडली झाली का. हे तुमच्याकडली म्हणजे एका क्षणामध्ये ती परत्वाला जाते. म्हणजे भोगाचा त्याग करून एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचणं, मला वाटतं स्त्रीसारखं योगानुभव अन्य कोणालाही प्राप्त होणार नाही. योगानुभव दुसऱ्या कोणालाही प्राप्त होणार नाही. योगी जीवन किती महत्त्वाचं जगणं आहे. ही रुक्मिणी सगळ्याचा त्याग करून निघाली आणि निघाल्यानंतर कृष्णचरणी जडले मन. रस्त्याने कसं आहे, आता हे जाताना कसं आहे म्हटले, कृष्णचरणी जडले मन, या लागी वाचे पडले मौन, दृढ लागले अनुसंधान, सहज स्थिती चालली. कृष्ण चरणी जडले मन, मन हे कृष्ण चरणामध्ये जडलेलं असल्यामुळे वाचेला मौन पडलेलं आहे.
आता वाचा हे मौन धारण केलेलं आहे का? कारण मन हे चरणामध्ये जडलेलं असल्यामुळे मनाला विषय राहिला नाही, मनानेच विषय स्वीकारला नाही, त्यामुळे तोंडाला यायचा काही प्रश्नच नाही. मनाचं मौन हे खऱ्या अर्थाचं श्रेष्ठ मौन असतं. बऱ्याचदा काय केलं, लोक म्हणतात आम्ही आता बोलत नाही सगळं. ह्याला काय मौन म्हणतात आहे? हां, ह्याला काय मौन म्हणायचं? हां, ह्याला मौन म्हणत नाहीत. मौन तोंडाच्या मौनापेक्षा मनाचं मौन हे कैक पटीने श्रेष्ठ असतं. मनाचं मौन असतं. रुक्मिणीचं मन आता चरणाच्या ठिकाणी लागल्यामुळे मौन पडलेलं आहे. झालं. मग येता येता त्या देवापर्यंत आली, कुलदेवीच्या मंदिरापर्यंत रुक्मिणी पोहोचली. ऐका आता नीट काय झालं म्हणे. देवालया आली हरिके, आंबा पाहता कृष्णची देखे, येणे रूपे यदु नायके, पाणी ग्रहण करावे. की रुक्मिणी तिथपर्यंत आली, कुलदेवीच्या मंदिरामध्ये आली, अंबाबाईच्या मंदिरामध्ये आली. आणि जेव्हा तिनं कुलदेवीला पाहिलं तेव्हा तिला जणू वाटायला लागलं हा कृष्ण परमात्माच उभा आहे, कृष्ण परमात्माच उभा आहे असं वाटायला लागलं. याचं कारण पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, त्याच्याशिवाय आता विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यामुळे रुक्मिणी त्या देवीमध्ये कृष्णाला पाहायला लागली आणि मग स्वतःला सावध करून. आता असं आहे वेदांत जरा ऐकायला वृक्ष वाटतो पण तरी सांगून पुढं जातो. काय आहे, इथं रुक्मिणीला देवीच्या मंदिरामध्ये कृष्ण दर्शन व्हावं, प्रत्यक्ष नाही पण वाटावं. वेदांतामध्ये 2 ज्ञानाचे प्रकार सांगितले, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे काय, अप्रत्यक्ष, आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष. आणखीन रुक्मिणीला कृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही पण देवीमध्येच त्याला दर्शन होतं, याचा अर्थ इथं परोक्ष ज्ञान झालं. आणि अपरोक्ष ज्ञानाची पहिली पायरी असते ती परोक्ष ज्ञान. त्यामुळे आता परोक्ष ज्ञान झालं ना, आता अपरोक्ष ज्ञान नक्की होणार आहे. याचा विचार रुक्मिणी स्वतःच्याच चित्ताला सांगते आहे. सावध होऊन पाहे चित्ता, म्हणे हे आमुची कुलदेवता. रुक्मिणी स्वतःच्या चित्ताला म्हणायला लागली, ए चित्ता जरा सावध हो, तू इथंच कृष्ण बघायला लागलास म्हटले. अरे हे कृष्ण नाही, मग ही आमची कुलदेवता. पण आपुल्या रूपे दावी अनंता, होईल भारता निश्चित. आपल्या रूपे दावी अनंता, तोच असणारा आपल्या रूप दाखवायला लागला, याचा अर्थ निश्चित माझं पाणी ग्रहण करणार आहे. झालं, कुलदेवीचं दर्शन झालं. पूजा कुलदेवीची करायला सुरुवात झाली. पूजा सामुग्री सगळी मांडली. भीमक राजा तिथं उपस्थित आहे. सगळेजण, इतर सगळेजण बाहेर, मंदिराच्या बाहेर, देवीच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर सगळे उपस्थित आहेत. ब्राह्मणांनी पूजा मांडायला सुरुवात केली. रुक्मिणीकडून कुलदेवीची पूजा करायला आरंभ झाला. वेगवेगळ्या पद्धतीची पूजेमध्ये जे काही असतं साधन सामुग्री उपस्थित आहे आणि पूजा सगळी व्यवस्थित पद्धतीने पार पडली. पूजेच्या शब्दाचा विचार मांडत असताना आपल्याकडे असं सांगितलं जातं, पूजादी स्वनुरागा हा इति पाराशर्या. हा पूजेमध्ये प्रेम असणं त्यालाच भक्ती म्हणा. अत्यंत मनोभावाने रुक्मिणीने पूजा केली. रुक्मिणीने पूजा झाली, पूजा संपन्न झाली आणि कुलदेवीची पूजा करून रुक्मिणी जेव्हा बाहेर येते आणि बाहेर आल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिचा हात पकडतात आणि रथामध्ये घेऊन जातात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिचा हात पकडतात. भगवंतानी पूजा झाल्याबरोबर रुक्मिणीचा हात पकडला. रुक्मिणी कृष्ण परमात्म्याला पाहताना एकनाथ महाराज वर्णन करतात, भीमकी पाहे कृष्णवदन. भीमकी म्हणजे रुक्मिणी आली. आता रुक्मिणी पाहे कृष्णवदन, नयनी गुंतले नयन. नयनी गुंतले नयन म्हणजे डोळ्यामध्ये डोळे गुंतून गेले. काय झालं, दोहीचा एक झाला प्राण, दोहीचा एक झाला प्राण आणि पाणी ग्रहण जीवशिवा. ऐका, रुक्मिणी जेव्हा कृष्णाकडे पाहते, कृष्ण परमात्म्याने रुक्मिणीचा हात पकडला. रुक्मिणी कृष्णाकडे पाहते, कृष्ण रुक्मिणीकडे पाहतो. दोघांनी एकमेकाकडे पाहणं जीवशिवाचं खऱ्या अर्थाचं मनाने झालेलं मिलन. आणि मला वाटतं की तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने यालाच खऱ्या अर्थाचं लग्न म्हटलं जातं. सावधान बीजवराचे मन, सायुज्य लग्न साधावे. अशा पद्धतीचं लग्न, मनाने मनाशी झालेलं एकरूपता, यालाच खऱ्या अर्थाचा विवाह म्हटलं जातं. रुक्मिणीला एकदम पाणीग्रहण म्हणजे भगवंताने असा हात पकडला, आपल्या रथामध्ये ठेवलं आणि रथ एकदम पिटाळायला सुरुवात केली. रुक्मिणीचा हरण करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी रथ असा जोरात फिरवायला सुरुवात केली. यादवांना त्यांनी सांगितलेल्या खुणाप्रमाणे कळवलं, काम झालंय. यांच्या काही ठरलेल्या होत्या, ठरवूनच आले होतं सगळं. हे कसं पळवून न्यायचं, काय करायचं सगळं ठरवून झालेलं होतं. त्यांनाच विचारायला पाहिजे कसं कसं असतं ते. काय माहिती आहे हे काय त्या कृष्णाने काय बाबा. आता याचे भावार्थ सांगेल मी नंतर की काय आहे याच्यातलं धर्म, काय आहे याच्यातलं तत्त्वज्ञान नेमकं काय आहे मी सांगतो नंतर. हे हरण म्हणजे नेमकं हरण कसं असतं
हरण या शब्दाचा अर्थ इथं काय करायचा, रुक्मिणीला भगवंतांनी असं उचललं, रथामध्ये बसवलं आणि भगवंतांनी योग्य पद्धतीने खून केली. यादवांच्या लक्षात आलं की आपलं काम फत्य झालंय. मग सगळ्यांनी मोठमोठ्याने हुर्रे म्हणून उड्या मारायला सुरुवात केली आणि रथ सगळे पळायला लागलेले दिसल्याबरोबर हे जे होते सगळे मगध, सगळे जरासंध असतील किंवा हे जे सगळे शिशुपाला असतील, रुक्मिणी असेल, या सगळ्यांच्या लक्षात आलं की रुक्मिणीचं हरण झालंय. मग सगळ्यांची धावपळ सुरू झाली. ते रथ पुढं पळतात, हे रथ पाठीमागं पळतात आणि मोठमोठ्याने हाका मारायला सुरुवात केली, मोठमोठ्याने अदवा तदवा बोलायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं आणि या सगळ्यांचं युद्ध झालं. यादवांचं आणि जरासंधाच्या सैन्याचं, रुक्मिणीच्या सैन्याचं युद्ध झालं. त्या सगळ्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी या सगळ्याचा पराजय केला. शेवटी म्हणजे जरासंधाचा पराजय केला, तो माघारी गेला. शिशुपालाचा पराजय केला, तो माघारी गेला. शेवटी रुक्मी म्हणजे जो थोरला होता त्याला मात्र वाईट वाटायला लागलं. माझ्या डोळ्यात देखत या गवळ्याच्या पोरांनी माझी बहीण चोरून नेली. ही काही दह्या दुधासारखं आहे का? दही दूध चोरत होता म्हणून माझ्या बहिणीला चोरून घेऊन जावं का? मी मात्र याचा वध केल्याशिवाय, मी रुक्मिणीला घेऊन आल्याशिवाय माघारी येणार नाही ही प्रतिज्ञा केली. मागं धावायला लागला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आणि रुक्मीचं घनघोर अशा पद्धतीचं युद्ध झालं. रुक्मीचं सगळं त्याचा रथ पालटून टाकला, घोडे मारले, त्याच्याजवळचं सैन्य मारलं, त्याच्या डोक्यावरचा टोप पाडून टाकला. आता काही राहिलं नाही. आता शेवटचा भान भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मीच्या अंगावर सोडणार. तेवढ्यामध्ये रुक्मिणीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे पाय पकडले. रुक्मिणीने सांगितलं, माझ्या डोळ्या देखत माझ्या भावाला मारू नका, माझ्या डोळ्या देखत माझ्या भावाला मारू नका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणायला लागले, हे युद्ध तुझ्या भावाचं आणि माझं असं नाही, धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. मला याला मारलंच पाहिजे. नाही, माझी विनंती आहे. बलराम दादा तिथे येतात. बलराम दादांनी सांगितलं, कृष्णा अशा पद्धतीचं तुला मारणं हे तुझ्यासारख्याला शोभत नाही, तू करू नको. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं म्हणे, त्याला जिवंत सोडलं. पण काय केलं, त्याच्या दाढी मिशा काढून टाकल्या. त्याची अर्धी दाढी काढून टाकली, अर्धी मिशा काढून टाकली, केशवपण केलं आणि त्याचं विद्रूप रूप केलं आणि त्याला म्हटलं की तू आता इथून निघून जा. आता एखाद्या आपल्या जवळच्याला विद्रूप करून टाकणं म्हणजे त्याच्या दृष्टीने तो वधच असतो असं शास्त्र सांगतं. बलराम सांगतो की तुझ्याकडून त्याचा वध झालाय असं समजायला हरकत नाही, त्याला सोडून दे. त्याला जिवंत सोडलं. आता रुक्मिणीला प्रश्न पडला की आपण रुक्मिणीला घेऊनच येतो अशी प्रतिज्ञा केलेली होती, याचा अर्थ आपल्याला तिकडे येणार नाही. मग जवळच असलेल्या एका बेटावर एक छोटंसं गाव वसवलं आणि तिथंच तो रुक्मी नावाचा जो थोरला आहे तो तिथंच राहिला. इकडं रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये आले. आल्यानंतर सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. मोठमोठ्याने जयघोषामध्ये स्वागत झालं. ही बातमी जेव्हा भीमकाला कळाली, भीमकाला कळाल्यानंतर भीमकाने विचार केला, शुद्धमतीला सांगितलं, आपल्या दोघांच्या मनात जे होतं तेच झालं. पण शुद्धमतीने सांगितलं, डोळ्या देखत लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. बाईची इच्छाच असते महाराज. लग्न झालेलं डोळ्यांनी पाहिलं नाही ना, आपण पुन्हा प्रार्थना करायला जाऊ म्हटले. दोघं जण. आता दोन विषय आहेत बरं का. रुक्मिणी स्वयंवरामध्ये हा विषय आलाय, पण भागवतामध्ये मात्र हा काही विषय आलेला नाही आहे. मी दोन्ही विषय आपल्याला मांडून पुढं जातो. जो स्वीकारायचा आहे तो स्वीकारायचा. भीमक राजा आणि शुद्धमती द्वारकेमध्ये जातात. कृष्ण परमात्म्याला नमस्कार करतात. भगवंताला नमस्कार केल्यानंतर भीमकांनी सांगितलं, आमच्या दोघांच्या मनात जे होतं तेच झालं. तुम्हीच माझ्या मुलीचं पाणीग्रहण करावं, तुम्हीच माझ्या मुलीला वरावं अशी आमची इच्छा होती. पण आमच्याकडून कन्यादान करायचं राहिलं आहे म्हटले. विधी राहिला आहे ना कन्यादान, त्याच्याशिवाय आमच्या मनाला समाधान लाभणार नाही. तुम्ही विवाह मोठ्या पद्धतीने संपन्न व्हावा अशी इच्छा आहे म्हटले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटलं, अहो बरोबर आहे हो, पण लग्नाचालीचं मोठ्या सगळं बोलायचं ते मोठ्या भावाला बोलायचं असतं. मी धाकटाय बघा आता आहे, म्हणजे कुठं धाकटेपणा घ्यायला लागला आणि कुठं मोठेपणा दाखवतो. हो हे काय आपल्याला काय कळतंय काय लग्नातलं, हे सगळं बोलाचाली त्यांच्याशी करायचं असतं. तुम्ही बलराम दादाकडे जा म्हटले, तिकडे जा. भीमकाला काय तो विचारा गेला आणि म्हणायला लागला, बलरामजी ती असं लग्न आहे, लग्न करावं, मोठ्या पद्धतीने विवाह व्हावा, माझ्याकडून कन्यादान व्हावं. बलरामाने विचारलं, तुम्ही माझ्याकडे कसं काय आलात? नाही म्हटले, नाही कृष्णाने सांगितलं की तुम्ही मोठे आहेत. ते म्हटले, पळून आणताना मी दिसलो नाही याला आणि आता मात्र कामाला मोठं म्हणून ढकलून दिलं. म्हटले, हरण करताना पळून आणताना काही नाही आणि आता मात्र मोठ्याचं सगळं ते मोठ्या आम्ही मोठ्याची आज्ञा मानत असतो, त्याच्या पुढं जात नाही असं करा. मरते ही परंपरा चालू ठेवली का काय कोणाच ठाऊक लोकांनी. झालं. मग बलरामाने सांगितलं, काही हरकत नाही, विवाह आपण व्यवस्थित पद्धतीने वैदिक पद्धतीने विवाह करायचा. मग हा विवाह करत असताना त्या रुक्मिणीने सांगितलं की कौंडण्यपूरलाही विवाह नको आणि इकडं द्वारकेही नको, माधवपुरी मूळ माधव नगरी म्हणून एक मध्यभागी एक नगरी आहे, त्या नगरीमध्ये विवाह करायचा ठरवला. विवाहाची सगळी तयारी झाली. द्वारकेकडून खूप मोठं वराड यायचं ठरवलं, कौंडण्यपूरून मोठं वराड यायचं ठरवलं. सगळीकडनं दोन्हीकडनं मोठमोठ्या पद्धतीने वराड, सगळी व्यवस्था मोठं झालं. अहो कृष्ण परमात्म्याचा विवाह म्हणजे काही सामान्य असणार आहे काय? सगळी व्यवस्था तिथं खूप मोठ्या पद्धतीने झाली. दोन्हीकडली मोठमोठी मंडळी आली. मग त्याच्याकरता लागणारी सगळे पाहुणे मंडळी आले आणि आल्यानंतर व्यवस्था
व्यवस्थित पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह आता संपन्न करायची वेळ सगळे जवळ आलेली होते. आणि मग सगळेजण तिथं आलेले आहेत, पाहुणे रावळे सगळे आलेले आहेत. ही जी 4 भाऊ होते का नाही, 4 भाऊ होते ना, ते भीमकांनी सांगितलं आता तुम्ही चौघे चला म्हटले कानपिढी. त्या चौघांनी सांगितलं आम्ही लग्नाला येतो पण कान नाही बाबा बांधणार म्हटलं. का थोरल्याची काय फजिती केली माहिती आहे, आपण कशाला त्याच्या नादी लागायचं. हां, तो फक्त बोलला नाही, नावं ठेवली तर त्याचं सगळं करून टाकलं. आम्ही जर कानाला हात लावला तर कुठं बघत बसा, नाही म्हटले आम्ही फक्त येणार. बरं काही हरकत नाही. मग झालं, सगळी तयारी झाली, लग्नाची तयारी झालेली होती. इकडून वधू रुक्मिणी, इकडून वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा, दोघांच्या मध्ये अंतरपाठ पकडला. 2 ब्राह्मण एका बाजूला, 1-2 वेगवेगळ्या बाजूला थांबले. सगळी व्यवस्था झाली, अक्षदा सगळ्यांना पोहोचली आणि सगळ्याने देव ब्राह्मणाने सगळे देवादिक त्याच्याकरता स्वतःहून हजर राहिले. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिवैस्तवैः वेदे सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांत न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह अशा पद्धतीने संपन्न झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा विवाह संपन्न झाला. आता कृष्ण परमात्म्याचं जीवन हे सांसारिक जीवन झालेलं आहे. आता खऱ्या अर्थाने कृष्णाच्या जीवनाला एक वेगळ्या पद्धतीचा आलम लागलेला आहे. आत्तापर्यंतचं जीवन वेगळं आणि आत्ता यानंतरचं जीवन वेगळं. बरोबर आहे की नाही. लग्ना अगोदरचं आपण आणि लग्नानंतरचे आपण याच्यात फरक पडतो का नाही. आता मात्र भगवंताचं एक वैवाहिक जीवन आहे. कसं जीवन आहे, काय नेमकं त्यांच्या संसाराची सुरुवात आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विवाह करून आल्याबरोबर बलरामाने सांगितलं उद्या एकादशी आहे, पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पाया पडून या, जरा देवादेव करत जा. लग्न झाल्यानंतर पंढरपूरला जायचा नियम आहे. आज दशमी आहे, उद्या एकादशीचा दिवस आहे. सूचना एक आहे, ऐका, 2 मिनटं उठू नका कोणी. उद्या एकादशी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आणि आपल्याकडे पंढरपूरची वारी आपल्या बोधले महाराज परंपरेमध्ये असल्यामुळे, मला महिनावारी असल्यामुळे मला महिन्याची एकादशी करण्याकरता उद्या पंढरपूरला जायचं आहे.